भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघतो आहोत पितळेचा इडली कुकर। तर हा पितळेपासून बनवलेला आहे, जो आपण ॲल्युमिनियमचा नेहमी वापरतो ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा असा पितळेचा इडलीचा कुकर आहे। तर सर ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना आम्हाला। जसं आपण पाहिलं की आपण जे ॲल्युमिनियमचे वापरतो नेहमी त्याच्यामध्ये आपल्याला हे ब्रासचे इडली कुकर बनवलेला आहे आणि शिवाय याला कलाई पण केलेली आहे। अच्छा, कलई केलेली आहे ऑलरेडी। आणि हे बघा, हे असे भांडे आहेत इडली बनवायचे, तर यांना पण कलई केली आहे। याला पण कलाई केलेली आहे। तुम्हाला समजा हे एक प्लेट अशी रिमूव्ह होते। याला आपण ओके, ती एक 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 अशी काढू शकतो। तर हे बघा, खूप छान कन्सेप्ट आणलेली आहे। म्हणजे याच्यामध्ये पूर्ण जे काय असते ते स्टीम होऊन, म्हणजे हेल्थ वाईज पण याच्यात खूप उपयोग आहेत। तर हे बघा, अशा प्रकारे आहे इडलीचा कुकर आहे। हे बघा, खूप छान आहे भांड पण। हे बघा, तर असं याच्यामध्ये ठेवून वरून असं बंद करू शकतो। तर सर याची साधारण प्राइस काय? हे आपल्याला 5500 पर्यंत 5500 म्हणजे पूर्ण डिस्काउंट करून 5500। तर फ्रेंड्स, आहे पण तसा तो कुकर बघा ना, किती युनिक आहे आणि वेगळा आहे। तर याची प्राइस आहे 5500, पूर्ण डिस्काउंट करून सांगतात सर। तर हा झाला इडलीचा कुकर। तर तसंच आपल्या इथे ना चमचे पण सरांनी अवेलेबल करून दिलेले आहेत। तर आपल्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये जे लागतात ना, झारा, कालथी, उलथणी, असे चपातीचे किंवा हे भाजी सर्व करण्यासाठी वगैरे, तर सर याची प्लीज एक एक करून माहिती द्या आम्हाला। जे नॉर्मल आपण जे पाहतो स्टीलची, ॲल्युमिनियमची जी किचन कटलरी येते त्याच्यामध्ये हे ब्रासमध्ये बनवलेली आहे। तर हे भाजी सर्व करण्यासाठी आपण यूज करतो। हे झालं चपाती वगैरे पलटण्यासाठी यूज करतो आपण कालथी। तर हे बघा, असं आहे। झारा पण आहे फ्रायसाठी, भाजी परतवण्यासाठी वगैरे। हे बघा, असा पण आहे, थोडा कमी डीप वाला पण आहे आणि असा पण आहे। हे बघा, अच्छा, भात वाढण्यासाठी। हे बघा किती सुंदर डिझाईन केलेली आहे याच्यावर, खूप सुंदर आहे। भात वाढण्यासाठी आहे। कन्सेप्ट बघा सरांकडे केवढे अवेलेबल आहेत। तर सर हे साधारण काय रेंज मध्ये येणार? हे अप्रॉक्सिमेटली 200 ते 250 पर्यंत एक। तर आता एक पीस समजा 200-250 असे पडणार तुम्हाला। तर याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता। आणि सर हे तुम्ही डिस्काउंट करून बोलताय 200-250? अच्छा, पण सरांकडे 200-250 पण तुम्हाला हे भेटून जाईल, डिपेंड ऑन साइज। तर तसंच सरांकडे बघा फोक आहेत। तर सर हे प्युअर पितळेचा आहे ना? हे पीव्हीडी कोट केलेलं आहे। अच्छा, कोट केलेला आहे का? तर हे बघा, अच्छा, फक्त वरून कोटिंग केलेलं आहे। अच्छा, तर हा कितीला जाईल असे? हे पडेल तुम्हाला 250 पर्यंत। 250 पर्यंत। आणि हे वाले? हे प्युअर ब्रास आहे। प्युअर ब्रास म्हणजे याच्यात कोटिंग वगैरे काही नाहीये? प्युअर ब्रास। तर हे काय प्राइस मध्ये? हे पर पीस तुम्हाला 70-80 पर्यंत। एक पीस 70-80 पर्यंत। हे बघा, तर ह्याचे ऍक्च्युली फ्रेंड्स बेनिफिट्स एवढे आहेत, तर प्राइस एवढी असणारच याची, कारण हेल्थच्या पुढे काय नाहीये आपल्याला। हेवी गेज मध्ये आहे, टिकणारे आहेत व्यवस्थित। तर हे बघा, हे अशा प्रकारे ना, म्हणजे किचनची सगळी कटलरी इथे अवेलेबल आहे। आणखी मला असं युनिक वाटलं म्हणजे तूप ठेवायचं भांड आहे, खास तुपासाठी। तर सर हे दाखवा जरा खोलून आणि सांगा। दोन साईज अवेलेबल आहे, मीडियम आहे, त्याच्यात एक साईज लहान पण आहे। आणि याची जे कॅपॅसिटी आहे साधारण 200 ml आहे। आणि एक चमचा पण दिलेला आहे वाव, तुपासाठी। हे बघा, असा इथून असं आहे, आपण ओपन करू शकतो। ओके। आणि याची जे ऑन MRP आहे 650 रुपये प्राइस आहे, डिस्काउंट करून 430 पर्यंत येईल। ठीक आहे, छान आहे। आणि वॉरंटी वगैरे सर? वॉरंटी मध्ये लाईफ टाइम, खराब व्हायचा प्रश्न नाही, कारण हे प्युअर आहे। बरोबर। आता हे डब्बे बघतोय आपण, तर सर हे डब्यांबद्दल थोडी माहिती आहे, मोस्ट ऑफ कशाला उपयोग करतो? छोटे डब्बे आहे, याच्यात आपण चहा, साखर आणि एकटे साडे वापरतो। चहा, साखर पाहिजे तर मोठे साईज पण आपल्याकडे अवेलेबल करून देणार। तर सर हे सिंगल पीस पण घेऊ शकतो आपण? सिंगल पण घेऊ शकतो। तर याचा साधारण मला अंदाज द्या ना प्राइस? साधारण समजा याची ऑन MRP 500 रुपये प्राइस आहे, आपल्याला डिस्काउंट करून 315 रुपयाला येईल। अच्छा, एकदम छोटी साईज आहे। यानंतर एक साईज मोठी आहे, हे 720 आहे, 450 पर्यंत येईल। अच्छा, तर आणि जर पाहिजे असेल तर सेट पण द्याल ना तुम्ही? सेट पण देऊ, आणि सुटेबल पाहिजे तर सुटेबल पण आपण देऊ। वा, मस्त आहे, मस्त आहे। आता नेक्स्ट बघतोय ही हांडी बघतोय, तर ही ऍक्च्युली ना बिर्याणी, भाजी वगैरे साठी, बिर्याणी, भाजी, पुलाव, मल्टीपर्पज साठी याला वापरू शकतो। तर हेवी गेज आहे आणि बीट ढाकण आहे। आणि हा एक मीडियम साईज आहे, त्याच्यात एक साईज छोटी पण आहे, दाखवा। आणि
हा एक साईज छोटी ही आहे. बघा, ही छोटी साईज आहे. यापासून मोठी पाहिजे तर मोठी पण अवेलेबल आहे आमच्याकडे. अच्छा, आणि प्लस कलई पण केलेली आहे. हा. तर ह्याचा साधारण मला प्राइसचा अंदाज द्या ना. प्राइस समजा याची विथ कलई आहे 4850 आहे. हा तो डिस्काउंट करून समजा हे 3200 पर्यंत येईल. हा आणि याच्यात हे छोटी साईज आहे हा. हे 2700 पर्यंत येईल. आणि जर कोणाला पुढे सेटच न्यायचा आहे 3 भांड्यांचा तर तसा पण द्याल? हो, पूर्ण सेट पाहिजे तर सेट पण देऊ. सेट पण द्याल ना? एक्स्ट्रा 5% आपण डिस्काउंट करून देऊ. द्याल. ओके. ते तर ही पण आणखी एक हांडीच आहे. तर सर ही नॉर्मली कशासाठी यूज करतो? नॉर्मली हे स्पेशल समजा बिर्याणीसाठी बिर्याणी. वापरतात, पुलावसाठी पण वापरतात. आणि याला कसं हे थोडं युनिक डिझाईन दिलेलं आहे. हो. हे राऊंड मध्ये दिलेलं आहे. हो, त्याला मठर बोलतात ना सर? मठार. आपण कलई केलेला आहे. ओके, कलई पण केलेली आहे. हा, त्याची पण जे किंमत आहे 3250 आहे. हा, आणि डिस्काउंट करून समजा 2150 पर्यंत बसेल. बसेल. आणि हे मीडियम साईज आहे. ह्याच्यात पण साईज अवेलेबल होती? अवेलेबल आहे, छोटी आणि मोठी पण अवेलेबल. दोन्ही अवेलेबल होणार. ओके. हे डब्बे बघितले, असे चमचे बघितले. आता तुम्हाला मी दाखवते यांच्याकडे ना पितळेचे खूप सुंदर असे ना हे आलेत, पाण्याचे माठ आलेत. आणि एवढी सुंदर काय डिझाईन आलेली आहे हे बघा. तसं रे पितळेच आहे ना? कॉपर तांबा. तर हे बघा असे आलेले आहेत पाण्याचे माठ. आणि त्याला डिझाईन बघा किती सुंदर केलेले आहेत. हे बघा, हा एक झाला, हा एक झाला. हे बघा सर, काय बोलतात त्याला? कोटिंग वाले बोलतात. कोटिंग वाले. हे कंपनीचे समजा एट्रो ब्रँड असतात. हा कोपर मध्ये जे सगळ्यात बेस्ट आणि रिच कंपनी असतात ना ते ब्रँडचे एट्रो. हा, ॲट्रो. हा, याचे जे ऑन एमआरपी आहे ना, ऑन एमआरपी म्हणून तुम्हाला 30% डिस्काउंट भेटेल. अच्छा. आणि हे एक ब्रँड आहे एसकेचा. हा, हे समजा 2000, 1800 असे मिळेल. 2500 या रेंज मध्ये आहे. आणि हा थोडासा छोटा आहे, लहान आहे. हा लहान साईज आहे, लेकिन त्याची पण डिझाईन थोडा युनिक आहे. युनिक आहे, खरंच युनिक आहे. हे बघा इथे असं नळ पण दिलेला आहे. आणि डिझाईन बघा किती छान आहे, मस्तच वाटते. हे बघा. तसं हे काय प्राइस रेंज मध्ये साधारण जाणार? त्याचे जे प्राइस आहे समजा 1800, 2000, 2500, 3000 या रेंज मध्ये बसेल आपल्याला. जसं आपण छोटा मोठा साईज होणार. 1800 पासून ते 3-3.5 हजारापर्यंत बसणार. हे बघा, तर हे झाले यांच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे माठच बोलू शकतो याला आपण. माठ फक्त आकार थोडासा वेगळा असतो आणि प्लस लीड आहे. तर हे तुम्ही इथून घेऊ शकता. मध्ये बघा आता पितळेच्या, ब्रासच्या वेगवेगळ्या पाण्याच्या बॉटल्स आलेल्या आहेत. तसं प्लीज एक एक करून आम्हाला सांगा. आणि ह्या खूप युनिक आणि वेगळ्या वाटतात. तर जे आपण पाहतोय हॅमर्ड मध्ये प्लेन आणि हॅमर्ड मध्ये तुम्हाला हे 2 टोन मध्ये तुम्हाला हे एक बॉटल बनवलेली आहे. डॉक्टर वैदिक कंपनीची आहे. ओके. आणि प्युअर कॉपर ची बनवलेली आहे. अच्छा. त्याच्यामध्ये अलग अलग खूप सारे व्हेरियंट्स आहेत. हे अँटिक कार्विंग केलेलं आहे. ओके. हे बघा कार्विंग केलेलं आहे, त्याच्यावर खूप छान केलंय. तसं ज्याच्यावर हे एनिमल कोट असतो. ओके. ते कोट केलेलं आहे. हा निघत नाही का सर क्लीन वगैरे केल्यावर? बिलकुल नाही निघत. ओके, खूप छान आहे. हे थोडी लहान साईजची, म्हणजे ट्रॅव्हलला वगैरे, स्कूल कॉलेज मध्ये घेऊन जाऊ शकता, कुठे घेऊन जाऊ शकतो. ही किती लिटरची आहे सर? आणि याच्यावर तुम्हाला इकडे बघणार हे लहान लहान हो बारीक बारीक कोरणी केलेली आहे. ही किती लिटरची आहे साधारण सर? 350 ml. 350 ml. स्कूलला मुलांना देऊ शकतो आपण, प्लास्टिकच्या बॉटल देण्यापेक्षा. थोडीशी अजून युनिक आणि हेल्थ वाईज चांगली आहे. आणि ह्या अशा आहेत कार्विंग केलेल्या आणि केलेला आहे. एकदम अँटिक लुक त्याला येतो. हो, छान वाटते. ही बघा अशी आहे. तर सर ह्या साधारण काय प्राइस रेंज मध्ये येणाऱ्या बॉटल? 450 पासून 1300 पर्यंत. 450 ते 1300. ओके. 750, खूप छान आहे, एकदम अमेझिंग व्हरायटी आहे. तर गाईज व्यवस्थित रिझनेबल प्राइस आहे आणि खूप व्हरायटी आहे सरांकडे. तर या यांच्या इथे. तर मॅडम प्लीज ह्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. पितळ वाटी मोस्ट ऑफ चहा वगैरे पिण्यासाठी, ज्यांना पेल्यामध्ये पियायची सवय असते असं म्हणून चहावाले पण वापरतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर मॅडम हे ग्लास आहे ग्लास आहे, मीनाकारी केलेलं आहे, नॉर्मल पाणी पिण्यासाठी यूज पाणी करतात. पिण्यासाठी हा. आणि हे 3 वाट्या. अच्छा. हे बघा मीनाकारी केलेल्या. तर ह्याची काय प्राइस आहे साधारण? हे 550 रुपये. हा. लेस करून किती होतील तरी? 450 पर्यंत. अच्छा. आणि वाट्या? वाट्या 360 MRP आहे. हा. हे 250 पर्यंत. 250 पर्यंत जाणार. आणि हा ग्लास? हे बघा ग्लास बघा किती सुंदर आहे. 360 MRP 250. ओके. आणि तसंच मॅडम ही ना बॉटल खूप किती छान वाटते, म्हणजे व्यवस्थित मोठी आहे. MRP याची 2250. किती लिटर पाणी बसेल? 1.5 लिटर पाणी बसेल. हे बघा छान आहे ही बॉटल.
तर 2250लाच कमी 1500 पर्यंत जाईल. 1500 पर्यंत जाणार. हे बघा छान आहे, प्युअर आहे ना आणि प्युअर कॉपर, प्युअर तांब्याची आहे. शॉपमध्ये ना पितेच्या ग्लासांची पण एवढी काही व्हरायटी आहे. तर सर एक एक करून आम्हाला दाखवा आणि प्राइस पण सांगत चला. आणि हा एक डिझाईन हा, आहे, हे प्लेन याला डिझाईन म्हणतात. हा, आणि याची असं 380 रुपये किंमत आहे. आणि जर सेट घेतला सर असा 12 वगैरेचा तर डिस्काउंट कराल ना? हो, डिस्काउंट करून लावू आम्ही. मग ते 250 रुपयाला समजा एक बसेल. हा, आणि याच्यात अजून जाड पाहिजे तर हा असा याला सिग्नेचर डिझाईन म्हणतात. ओके सिग्नेचर डिझाइन मध्ये समजा थोडासा हेवी असतात. ओके, जड हा, असतो. तर याची 430 प्राइस आहे. हे 275 पर्यंत येईल. ओके, आणि 275च्या रेंज मध्ये समजा 1 2 3 हा. हे 4 डिझाईन आहेत. अच्छा. हा. तर हे बघा डिझाईन दाखवते मी तुम्हाला अशीच. ही बघा किती छान वाटते. ही एक डिझाईन झाली. हा. आता ही अशी एक आहे सर, हे पण पितळच आहे ना? पित्तल पित्तल प्युअर पित्तल. अच्छा, ह्याच्यावर हे केलंय त्यांनी, पूर्ण वर्क केलेलं आहे. हे बघा छान वाटते. हे पण पितळेच आहे, ठसेवाली. ठसेवाली. अच्छा, हे बघा अशी वेगवेगळी नावं असतात त्यांना. हे रिंग बघा ग्लास. रिंग ग्लास. ओके, रिंग ग्लास. प्लेन ग्लास आहेत. प्लेन पण आहे. जर कोणाला डिझाईन वाले नको असतील तर असे प्लेन वाले पण घेऊ आणि शकतात. काचेचे पाहिजे तर काचेचे पण अच्छा, आहेत. काशाचे दाखवा. या pure हे बघा, हे काचेचे प्युअर glass काशाचे पण ग्लास आहेत. हे बघा, आहेत. 2 प्रकारचे. आणि हा एक आहे हा. काशाचा ग्लास आहे आणि हा खूप जड आहे. तर सर हे काशाचे काय प्राइस मध्ये येणार? काचेचा प्राइस असा, याची किंमत आहे 600 रुपये प्राइस आहे. हा, डिस्काउंट करून 370 रुपयाला येईल. हा, आणि एकदम हेवी घेतले तर 400 पर्यंत येईल. 400 पर्यंत. हे भरपूर हेवी आहे, जड आहे. हा, तर ही झाली ग्लासांची व्हरायटी. तर बहुतेक अशी यांच्याकडे पितळेच्या भांड्याची एवढी काही अशी व्हरायटी आहे. आज 1-2 व्हिडिओमध्ये हायली रिकमेंडेड म्हणजे कमेंट येत होती पितळेच्या केळीच्या पानासाठी. तर सर प्लीज ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्याची, प्राइस वगैरे कशी काय? जे आपण स्टीलची पाने पाहतो, हा, केळी पान, त्याच्यामध्ये हे प्युअर ब्रासची बरोबर पान आहे. बनवलेलं हा, पान शेपची डिश आहे. हे मल्टीपर्पज आहे. ओके. तुम्ही याला ॲज ए गिफ्टिंगला पण चालतं, किंवा स्वतः घरी देवाऱ्यामध्ये दिवाळी पण चालतं, तुम्हाला नैवेद्य. पूजेला किंवा नैवेद्याला चालतं. हा, आणि एकदम सुंदर त्याला मिरर पॉलिश केलेला आहे. बरोबर. आणि ही 0 नंबर साईज आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला अजून मोठी पाहिजे तरी मोठी मिळून मिळून जाणार. तर ही जी साधारण प्राइस काय? हे पडेल तुम्हाला 250 पर्यंत. 250 पर्यंत. 250 पासून हे 350, 400, 500 असं 700 पर्यंत तुम्हाला मिळेल. व्यवस्थित रिझनेबल प्राइस आहे आणि खूप युनिक वाटते ते बघायला पण. तर तुम्ही घेऊ शकता. भरपूर कमेंट आलेल्या मला पितळेच्या केळीच्या पानासाठी, तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. तर हे काय तरी युनिक वाटतंय मला. तर हे कशासाठी यूज करतात ह्याचा? हे बडी सोप वगैरे ठेवण्यासाठी वापरतात. अच्छा, म्हणजे एकदम रॉयल. 2-3 कलर त्याच्यात अवेलेबल असतात. ओके. आणि हे 2 सध्या आता अवेलेबल आहे. आणि अच्छा. मध्ये ओपन करून आपण याला भरू शकतो. याच्यामध्ये सोप भरून मग इकडून आपण ओपन करायची का? जेव्हा वापरायचं दाखवा. असेल तर वरतून खोलायचं. अच्छा. बटन घेऊन वापरायचं. हा, आणि हा जर तुम्ही टेबलवर किंवा डिनर टेबलवर ठेवला Direct खूप किचन पण सुंदर, ठेवू शकतो. आणि खूप सुंदर size आहे. वाटेल. तर सर याची काय प्राइस आहे? याची ऑन MRP 900 रुपये प्राइस आहे. डिस्काउंट करून 530 पर्यंत बसेल. वाव, हे बघा गाईज, तुम्हाला 530 पर्यंत. आणि तुमच्या किचनची किंवा डायनिंग टेबलची शोभा किती वाढेल हे जर तुमच्या इथे असेल तर. खूप सुंदर आहे. आणि हे सर काय मेटल आहे? हे पित्तलचे पित्तल आहे. आणि हे व्हाईट डिझाईन वरती वर्क केले. वर्क केलंय. पडत नाही. अच्छा, ब्लॅक नाही पडत ना? black नाही. आणि क्लीन कसं करायचं? नॉर्मल पितांबरी साधा आपण साबणाने साफ करायचं. करू शकतो ना? हा. ओके. कोणाला मागवायचे असेल ऑनलाईन, बॉटल झाले, पितेची भांडी झाली, तर कसं काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? नंबर मी शेअर केलेला आहे. शिवाय मी परत सांगतो तुम्हाला, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8468123455. हा एक नंबर आहे. दुसरा नंबर आहे 902998889994. आणि आपल्या इथला प्रॉपर ऍड्रेस सांगा. ऍड्रेस आमचं कल्याणमध्ये स्टोर आहे, प्रभात किचनच्या नावाने. लँडमार्क आहे आचार्य अत्रे रंगमंच. तुम्ही थोडा अजून पुढे आलात तर कल्याण महिला मंडळ समोर आमचं दुकान आहे, प्रभात किचन. पूर्ण भांड्याचं मार्केट आहे. बरोबर, त्या मार्केटमध्ये आपलं दुकान आहे, प्रभात किचन म्हणून नाव आहे.